नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. एक 8 महिन्यापूर्वी आपण 17 जुलै 2023 रोजी काही शेतीच्या मर्यादित कामांसाठी तुकडेबंदी शिथिल करण्याबाबत शासनानं एक प्रारूप नियम आणलेला आहे याबद्दल चर्चा केली होती, ज्याला आपण ड्राफ्ट रूल म्हणतो. त्यासाठी त्यांनी 3 महिन्याची मुदत दिली होती. लोकांनी हरकती, आक्षेप आणि सूचना कराव्यात असं त्यावेळेस आपण सांगितलं होतं. आणि त्यावेळेस आपण मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2023 होता त्यावेळेस. आता तो अंतिम जेव्हा झाला तेव्हा 8 महिने उलटून गेले आणि आपण मार्चमध्ये 14 मार्चला म्हणजे 14 जुलैला त्यांनी पब्लिश केला होता. तो आता अंतिम करून 14 मार्च 2024 रोजी पुन्हा तो राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. हे पहा, ते सरकारचं पत्र आहे. 15 मार्च 2024चं हे पत्र आहे आणि या पत्रानं सर्व अधिकाऱ्यांना त्याच्या कॉपीज पाठवलेल्या आहेत. हे पहा, 14 मार्च 2024चा हा अंतिम करण्यात आलेला नियम आहे. यापूर्वी आपण 4 प्रयोजनासाठी हा तुकडेबंदीचा कायदा शेतीच्या कामासाठी शिथिल करण्यात आला आहे असं आपण पाहिलं होतं. त्याच्या संदर्भात हरकती मागवल्या होत्या. त्या हरकती आल्यानंतर शासनानं त्या सर्व विचारात घेतल्या आणि त्यानंतर हा अंतिम नियम केला. पूर्वीच्या नियमामध्ये अर्जाचा नमुना नव्हता. आता नमुना 12 म्हणून नियम 27(2)(अ) आणि 2(ब)(ड) खाली एक नमुना देखील दिलेला आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर शेतरस्त्यासाठी, विहिरीसाठी, ग्रामीण घरकुलासाठी अशा किंवा भूसंपादनात जर छोटासा तुकडा शिल्लक राहिला तर तो विक्रीसाठी, असे 4 पर्पज या ठिकाणी दिलेले आहेत. या 4 हेतूसाठी किंवा प्रयोजनासाठी किंवा कारणांसाठी अशी परवानगी मिळू शकते. म्हणजे तुकडेबंदीच्या नियमाप्रमाणे आताचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे ते आहे बागायत जमीन 10 गुंठ्यापेक्षा कमी नाही. इतकी जमीन असेल तर तिला आपण म्हणजे तुकडा म्हणणार नाही, पण कमी असेल 10 गुंठ्यापेक्षा तर तिला तुकडा म्हणू. आणि जिरायत जमीन महाराष्ट्रात कुठेही आता 20 गुंठ्याच्या वरती असेल तर काही अडचण येणार नाही. 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर त्याला आपण तुकडा म्हणू. अशी तुकडा खरेदी करता येत नव्हती, पण विहिरीला तर 20 गुंठे किंवा 10 गुंठे लागतच नाही. अनेक वेळा रस्त्यांसाठी 2-3 गुंठे, 5 गुंठे, 4 गुंठे, 8 गुंठे अशी लागते. त्यावेळेस शेतकऱ्यांची खूप अडचण व्हायची किंवा घरकुल बांधायला अर्धा किंवा 1 गुंठाच लागते आहे. आणि एखाद्याची जर 3-4 गुंठे शिल्लक राहिली ॲक्विजिशन झाल्यानंतर तर त्याने विकायची नाही का? असे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर होते. ते शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा शासनाकडे गेले आणि शासनाने यावरती विचार केला तेव्हा हा अत्यंत स्वागतार्ह असा बदल करण्यात आला होता. हा आता नियम जो 2023चा आपण पाहिला होता प्रारूप नियम, तो आता 2024 म्हणून अंतिमरित्या प्रसिद्ध झाला. या 4 कारणांसाठी. एक आहे शेतीत विहीर खोदण्यासाठी. आता पूर्वीच्या नियमामध्ये हा जी दिलं होतं ते 2 गुंठ्यापर्यंत दिलं होतं. आता मात्र कमाल 5 गुंठ्यापर्यंत असा नियम याच्या दुरुस्ती करण्यात आलेली आहे. रस्त्याच्या बाबतीत क्षेत्राची मर्यादा टाकलेली नाही. बाकीच्या काही मर्यादा आहेत ते आपण पाहू. भूसंपादनात शिल्लक राहिलेला एखादा तुकडा असेल छोटा आणि तो 10 गुंठे किंवा 20 गुंठे या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर त्याला ती विक्री करता येईल. त्याला फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून एक परवानगी घ्यायला लागेल. ते खात्री करतील आणि परवानगी देतील. आणि ग्रामीण ज्या घरकुलाच्या योजना असतात त्या घरकुल योजनेमध्ये जर एखाद्याला घरकुल बांधायचं असेल तर साधारण त्याला 500 स्क्वेअर फीट म्हणजे अर्धा गुंठा जमीन लागते. अशांना देखील जर त्याला घर मिळालं आहे असं गटविकास अधिकारी किंवा जे मंजूर करणारे अधिकारी असतील ती योजना, त्या मंजूर अधिकाऱ्यांचं जर काही लाभ म्हणजे प्रमाणपत्र असेल त्याच्या आधारावरती त्यांना अशी छोटीशी म्हणजे 500 स्क्वेअर फीट पर्यंतची जमीन खरेदी करता येऊ शकेल. त्यासाठी परवानगी मिळू शकेल असा हा नियम आहे. तेव्हा 4 कारणांसाठी आता ही तुकडेबंदीचा जो नियम आहे 10 किंवा 20 गुंठ्यांचा तो आता शिथिल झाला आहे असा याचा अर्थ आहे. शेतरस्ता त्याची व्याख्या दिलेली आहे. उघड्या विहिरीची व्याख्या दिलेली आहे. आपण 163 नंबरचा जो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर जरूर पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये याविषयी आपण तपशिलात चर्चा केलेली आहे. आणि हवं तर प्रारूप नियम आणि हा अंतिम झालेला नियम यासोबत जोडून आपण एक आपल्या
सर्व मेंबरसाठी डाउनलोडची जी लिंक देतो, त्या लिंकमध्ये हे दोन्ही नियम ठेवतो. आपण दोन्ही हे वाचा, म्हणजे त्यातला फरक पण कळेल आणि नेमकी काय दुरुस्ती झाली ती आपल्याला कळू शकेल आणि त्याचा उपयोग होईल. शिवाय अर्जाचा नमुना मिळेल. ज्यांना कोणाला अशी परवानगी मागायची असेल, त्यांना या नमुन्यामध्ये अर्ज करून परवानगी देखील मागता येईल. उघडी विहीर म्हणजे शेतामध्ये असणारी जी विहीर असते, अशा त्या विहिरीची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. आणि 4 कारणासाठी आपण पाहिलं होतं. हे जे 4 कारणं आहेत, एक विहीर आहे, दुसरा शेतरस्ता आहे, तिसरा आहे ते भूसंपादनात शिल्लक राहिलेली छोटीशी तुकडा असेल तो जमीन, आणि शासकीय घरकुलाची जी योजना किंवा दुसरं काही योजना असेल तर त्या विशेषतः घरकुलाच्या योजनेसाठी, असा त्याचा अर्थ आहे. आपण त्याच्या व्याख्या पाहिल्यात. काय करावं लागतं विहिरीसाठी? हस्तांतरणासाठी एक अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना यासोबत दिलाय. अर्जाचा नमुना आहे नमुना नंबर 12, हा लेखी अर्ज, त्यासोबत 7/12, भूनिर्देशांक म्हणजे त्याच्यावरती अक्षांश रेखांश, पाणी उपलब्ध असल्याचं GSDA म्हणजे ग्रामीण भागात जी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं पत्र, शिवाय विहीर खोदण्यासाठी त्याचे जे हरकत प्रमाणपत्र, नंतर खरेदी घेणाऱ्यांच्याकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र आहे की नाही, म्हणजे जो खरेदी घेतोय त्याच्याकडे 5 गुंठे जमीन आहे आणि तो जमिनीत त्याच्यात विहीर खोदायची म्हणतो. हे कसं शक्य आहे? त्याला किमान किती पाहिजे? जिरायत असेल तर 20 गुंठ्यापेक्षा जास्त, आणि बागायत असेल तर 10 गुंठ्यापेक्षा जास्त इतकं किमान क्षेत्र असलं पाहिजे. शिवाय त्याच्याकडं सिलिंगचे लिमिट जे आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र होता कामा नये, हे 2 गुंठे किंवा 5 गुंठे घेतल्यानंतर, हेही पाहिलं पाहिजे. जिल्हाधिकारी यांच्याकडे विहिरीसाठी पूर्वी 2 आरसाठी परवानगी मिळत होती विहिरीसाठी. आता कमाल 5 आर क्षेत्रापर्यंत अशी परवानगी मिळू शकेल. परवानगी पत्र जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा त्या परवानगीची प्रत खरेदीच्या दस्ताबरोबर जोडता येईल आणि खरेदीचा दस्त नोंदता येईल. मात्र खरेदी घेतल्यानंतर असा तुकडा जो काही घेतला तुम्ही 2 गुंठे किंवा 5 गुंठे, याच्या 7/12 तयार होईल. त्या 7/12च्या इतर हक्कामध्ये पूर्वी लिहिलं जात होतं विहीर वापरासाठी मर्यादित, आताही तसंच असेल, विहीर वापरासाठी मर्यादित. 1 वर्षाच्या आत विहीर खोदावी लागेल, ना तर ही परवानगी रद्द होईल. जर विनंती केली तर आणखी 2 वर्षासाठी तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकेल, पण त्या 2 वर्षातही नाही खोदली तर मग एकूण 3 वर्षापर्यंतच तुम्हाला ती खोदता येते, नाही तर ती आपोआप रद्द झाली परवानगी, असा त्याचा अर्थ समजण्यात येईल. रस्त्यासाठी पण तसंच आहे. शेतीचा रस्ता पाहिजे, लेखी अर्ज करा. अर्जाचा नमुना नंबर 12 सोबत जोडलेला आहे. मग रस्त्याचा कच्चा नकाशा, म्हणजे कुठपर्यंत मुख्य मार्ग आहे, त्या मुख्य मार्गापासून शेताकडे येण्यासाठी कुठपर्यंत रस्ते पाहिजे आहे. म्हणजे अनेकदा काय असतं, जमिनीतून म्हणजे मुख्य रस्त्यापासून स्वतःच्या जमिनीत जाण्यासाठी मध्ये जर बांध असेल तर त्या बांधावरून जाता येतं, पण मध्ये बांध नसेल, सलग शेती असेल, मग अगदी कुठून तरी कोपऱ्यातनं एखाद्याला जागा पाहिजे असेल, मग एखाद्याला 2 गुंठे पाहिजे असेल, एखाद्याला एखादा गुंठा पाहिजे असेल, 3 गुंठे पाहिजे असेल, 8 गुंठे पाहिजे असेल, अशी तुकडी पट्टीची पट्टी एक गाडी जाईल अशी जर खरेदी करायची वेळ आली, बहुतांशी लोकांना अस्तित्वातले रस्ते किंवा कलम महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याचं कलम 143 प्रमाणे बांधावरून जाण्याचा हक्क, इथनं रस्ते मिळतातच. पण काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती असते आणि एखाद्याला चांगला कच्चा रस्ता का होईना पण चांगला करून घ्यायचा आहे असं जर वाटलं आणि तो म्हटलं की नाही मला खरेदी करायची आहे, तर त्यावेळेस आत्ताच्या कायद्याप्रमाणे 20 गुंठेपेक्षा कमी, कारण त्याला 5च गुंठे पाहिजे आहे, पण शेतीसाठी ती आवश्यक आहे, ती खरेदी करता येत नाही. ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे. म्हणून त्या कोणता रस्ता करणार आहात, किती क्षेत्रात होतोय, त्याचा एक नकाशा, त्याचे भूसहनिर्देशक म्हणजे त्याचे अक्षांश रेखांश, GPS ज्याला आपण म्हणतो, ज्याला जिओ टॅगिंगसाठी लागतात ती माहिती, जिओ रेफरन्सिंगची माहिती, जवळचा विद्यमान रस्ता कोणता अस्तित्वात आहे त्याचा तपशील, त्याचा अंतर, खरेदीदाराकडे जो खरेदी घेतो त्याच्याकडे प्रमाणभूत क्षेत्र आहे की नाही. आता हे शेतीसाठी केलेलं आहे. तुम्ही बंगल्यासाठी 4 गुंठे खरेदी करून ठेवलेली आहे आणि तो बंगलाकडे जायला रस्ता मात्र एका शेतजमिनीतून आहे. मग आता तुमच्या बंगल्याकडे जाण्यासाठी शेतजमिनीतून रस्ता असा मिळेल का आता? कारण नाही, कारण तुम्हाला प्रमाणभूत क्षेत्र पाहिजे ना. किमान तुमच्याकडं 20 गुंठ्यापेक्षा जास्त जर जिरायत असेल तर, आणि ती बागायत जमीन असेल तर 10 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असली पाहिजे. हे किमान आहे, हे कारण 7/12 आणि 8 जोडून तुम्हाला हे सिद्ध करायला लागेल. जिल्हाधिकारी यांच्याकडे जेव्हा हा सगळा असा अर्ज येतो, ज्याच्यात 7/12 आहे, लेखी अर्ज आहे, कच्चा नकाशा आहे, भूसहनिर्देशकांचे सगळे तपशील आहेत, प्रमाणभूत क्षेत्र असल्याबद्दलचा तपशील आहे, हे क्षेत्र घेतल्यानंतर कमाल जमीन धारणेपेक्षा जास्त होत नाही याविषयीचं अंडरटेकिंग आहे, आणि हे सगळं दिल्यानंतर
तपासल्यानंतर जिल्हाधिकारी ते असे अर्ज तहसीलदारांकडे पाठवतात. तहसीलदार त्यांच्या यंत्रणेमार्फत किंवा स्वतः किंवा त्याचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत हे तपासून घेतात. प्रत्यक्षात शेतावरती जाऊन कुठे नेमकं घ्यायचं आहे त्याच्या नकाशाप्रमाणे भूनिर्देशन बरोबर आहे का, आणि हे झाल्यानंतर त्यांचा जेव्हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त होतो, तो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला मंजुरी मिळते. आणि मंजुरीच्या आदेशामध्ये पूर्वीच्या प्रारूप नियम जे होते त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, विक्रीत असतात केवळ लगतच्या जमीनधारकाच्या वापरासाठी शेतरस्ता निर्बंधित असा तपशील इतर हक्कात येईल. म्हणजे ज्या घेतलेला 4 गुंठे 5 गुंठे जी काही रस्त्यासाठी घेईल त्याच्या इतर हक्कात असा तपशील येईल असं पूर्वीच्या नियमात होतं. त्यामध्ये आता बदल करण्यात आलेल्या सूचना आणि आक्षेपानंतर नजीकच्या जमीनधारकासाठी शेतरस्ता खुला राहील. म्हणजे पुन्हा या घेतलेल्या रस्त्याने जर का त्यांनी बाकीच्या कुणाला जाऊ दिलं नाही, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, बाजूच्या शेतकऱ्याला, तर मग पुन्हा अर्ज होतील आणि पुन्हा भांडणं निर्माण होतील. त्यासाठी आत्ताच ही अट टाकून द्यायची आहे असं त्या याच्यामध्ये येईल. आणि जी परवानगी जिल्हाधिकाऱ्यांची मिळेल ती खरेदी खताला जोडल्यानंतर उपनिबंधक त्याची नोंद करून देऊ शकतील असं त्याच्यात दिलेलं आहे. भूसंपादन किंवा थेट खरेदी झाली आणि शिल्लक राहिलेलं क्षेत्र, एखाद्याकडे फक्त 20 आर जमीन होती, त्यातल्या 15 आरचं भूसंपादन झालं जाताना हायवेला, आता राहिली 5 गुंठे. 5 गुंठे आता दिसते तुकडा. आता हा तुकडा पाडायला काही तो जबाबदार नाहीये, कारण भूसंपादन त्याच्या हातात नव्हतं ना. पण ही 5 गुंठे द्यायची असेल ती आता नोंद उपनिबंधकाकडे गेला तर ते 10 गुंठ्याच्या खाली बागायत नोंद करत नाहीत आणि 20 गुंठ्याच्या खाली जिरायत नोंद करत नाहीत. आणि हा तर 5 गुंठेवाला आहे. मग यांनी काय करायचं? यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं, नमुना 12 मध्ये अर्ज करायचा, सातबारा जोडायचा, त्याचा जो अवॉर्ड आहे तो अवॉर्ड जोडायचा, त्याचं जर गजाप झालं असेल तर ते गजाप जोडायचं, आणि शिल्लक राहिला हा तुकडा माझ्या कृतीमुळे नाही, तो शासनाने सक्तीनं केलेलं जे भूसंपादन आहे किंवा थेट खरेदी आहे त्यामुळे झालेलं आहे, आणि याची खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकारी त्याला विक्रीची परवानगी देतील. आणि ती परवानगी खरेदी खताच्या दस्ताला जोडली की त्याची नोंदणी होईल असा त्याचा अर्थ आहे. सार्वजनिक प्रयोजनासाठी किंवा थेट हा मुद्दा आपण पाहिला. आणि त्यानंतर वैयक्तिक लाभार्थ्यासाठी केंद्राची किंवा राज्याची कलकुर योजना असेल किंवा जिल्हा परिषदेची योजना असेल आणि त्याला घरकुल बांधायला सरकारची जमीन शिल्लक नाहीये. सरकार देतं बहुतेक ठिकाणी जमिनी उपलब्ध करून, पण ज्या ठिकाणी खरंच सरकारकडे जमीन नाहीये आणि त्यांना घरकुल तर मंजूर झालेलं आहे, शासनाचा जे काही अनुदान आलं ते अनुदान घेऊन तो घरकुल बांधायला तयार आहे, पण जमीन नाहीये. आणि अशा वेळेस जर त्याला अर्धा गुंठा जमीन कुणी देत असेल, ते अर्धा गुंठा जमिनीचा आता खरेदी खत होत नाही, कारण 20 गुंठेपेक्षा कमी जिरायत आणि 10 गुंठ्यापेक्षा बागायत हे जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा अर्धा गुंठा हे कमी आहे, आणि अशी शेतजमीन कोणीच देणार नाही. मग अशा वेळेस तो जो आदेश आहे ग्रामीण घरकुलाचा मंजूर झालेल्या लाभार्थ्याला, त्याला कुठे जमीन पाहिजे तर ते पाहिजे की झोन, जर तो रेसिडेन्शियल झोनमध्ये असेल आणि बांधकाम नियमावलीप्रमाणे तिथे बांधकामाची परवानगी मिळत असेल, हे सगळ्या तपासणी केल्यानंतर जर अर्ज केला, खरेदी देणार घेणार, आपण वरती जे नियम पाहिले ते सगळे नियम त्याप्रमाणेच पाहून जिल्हाधिकारी पुन्हा जिल्हा तहसीलदारांच्या मार्फत खात्री केल्यानंतर अशी परवानगी देऊ शकतील. त्यांच्या आदेशामध्ये केवळ ग्रामीण घरकुलासाठी निर्बंधित असा सेरा राहील. जेव्हा 7/12 ते खरेदी खत विकला जाईल, म्हणजे खरेदी खत नोंदवलं जाईल, हा आदेश जोडल्यानंतर खरेदी खत नोंदवलं जाईल, 7/12 तयार होईल, तेव्हा केवळ ग्रामीण घरकुलासाठी निर्बंधित असा सेरा त्याच्यावरती लिहावा लागेल. या तीनही गोष्टी, घरकुल असेल, विहीर असेल आणि रस्ता असेल, या तीनही गोष्टी मंजुरी दिल्यापासनं 1 वर्षाच्या आत झाल्या पाहिजेत. 1 वर्षाच्या आत झाल्या नाहीत तर अर्ज करून न होण्याची कारणं स्पष्ट करून त्याविषयी जिल्हाधिकाऱ्याचं समाधान करून दिल्यानंतर आणखी 2 वर्षापर्यंत त्यांना एक्सटेन्शन मिळू शकेल. त्याही कालावधीत झालं नाही तर या परवानगी आपोआप रद्द होतील असा हा नियम आहे. जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ही 1 वर्षासाठीच वैध आहे, आपण चर्चा केली. अर्जदाराची विनंती केली तर आणखी 2 वर्षासाठी मुदतवाढ मिळू शकते, ही आपण चर्चा केली. आणि वापरात आणलं नसेल तर मंजुरी आपोआप रद्द होईल, हे आपण पाहिलं. अशा पद्धतीचं हे जे मुद्दे होते प्रारूप नियमामध्ये, त्यात किंचितसा बदल करून आता हे अंतिम नियम झालेत. तुकडेबंदीविषयी अनेक अडचणी आणि अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, पण हे शिथिल झालं म्हणजे 1 गुंठा 2 गुंठा असे
अविकसित भागामधले किंवा नाविकास क्षेत्रामधले किंवा ग्रीन झोनमधल्या जमिनी विकायला परवानगी मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. ही फक्त शेतीच्या ह्या 4 ठरवलेल्या कामांसाठी मर्यादित स्वरूपाच्या बाबतीतली शिथिलता आहे, जी ऑलरेडी 8 महिन्यापूर्वी प्रारूप नियमाद्वारे शासनाने प्रसिद्ध केली होती. ती लोकांचं म्हणणं ऐकल्यानंतर, आवश्यक त्याच्यावरती विचार केल्यानंतर ही दुरुस्ती करण्यात आली आणि हा नियम अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आला. याचा बऱ्याच शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना विहिरीसाठी, रस्त्यासाठी, घरकुलासाठी आणि ज्यांच्या भूसंपादनानंतर जमिनीचा छोटासा तुकडा राहिला अशांसाठी नक्कीच हा लाभदायक आणि त्यांना उपयोग होईल, फायदा होईल असा हा नियम आहे. ज्यांना कोणाला हा नियम प्रारूप नियमासह वाचावा असं वाटतं, अशाने जरूर खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून ॲक्सेस मागावा. त्यांना ॲक्सेस दिला जाईल. त्यांनी त्याचा अभ्यास करावा, आपल्या मित्रपरिचितांना पाठवावा. आपण जेव्हा डाउनलोड करून घेतो तेव्हा फक्त आपणच वाचावं असं नाही, ते देखील आपण इतरांना फॉरवर्ड करावं, शेअर करावं आणि इतरांचं कायद्याचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा. हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना, ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना शेअर करा. शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. आणि यापूर्वी आपण जर का हा व्हिडिओ पाहिलाच नसेल तर नक्की आपण यापूर्वीचा आधीचा जो 163 नंबरचा व्हिडिओ आहे, जो ह्याच्या वरच्या बाजूला इथे क्लिक करून पहा, वरच्या बाजूला दिलेला आहे, तो प्रथम पहा. त्यानंतर हा वाचा. हे दोन्ही व्हिडिओ आपण बारकाईनं वाचा आणि ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना ते नक्की फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.